गुड मॉर्निंग एवरीवन। कैसे हो सब लोग? आज मंडे है और मंडे का अपना इंग्लिश का क्लास है। तो हमेशा की तरह हम लोग नर्सरी के बच्चों से स्टार्ट करेंगे। एक बार फिर से कंफर्म कीजिए, क्या मेरा स्क्रीन सबको दिख रहा है? ओके, ग्रेट। ठीक है, तो हम लोग स्टार्ट करते हैं। जब तक मैं नर्सरी की पढ़ाई लूंगी तब तक जूनियर और सीनियर को कुछ काम करना है हमेशा की तरह। ठीक है, काय काम करायचं बघूया आपण। जूनियर केजी, आप लोग को याद है हम लोगों ने पिछली बार स्मॉल एन तक लिया था। आपण मागच्या वेळी काय शिकलोय, स्मॉल एन कसा लिहायचा शिकलो की नहीं। तो अब भी आपको क्या करना है, जैसे मैंने स्क्रीन पे दिखाया है, सबको दिख रहा है। कैपिटल ए स्मॉल ए, कैपिटल बी स्मॉल बी, ये ऐसे ही आपको कैपिटल एन स्मॉल एन तक लिखना है। जैसे मैंने लिखा है वैसे ही लिखना है। ओके, अच्छे से लिखना है, लाइन के बाहर नहीं जाना चाहिए। स्मॉल लेटर जनरल हम लोग जो लिखते हैं दो ब्लू लाइन में, वही लिखना है। कैपिटल लेटर तीन लाइन में लिखना है। ठीक है, तो आप लोग अभी स्टार्ट करेंगे। ए से लेकर एन तक कैपिटल और स्मॉल दोनों लिखना है। और सीनियर केजी क्या करेंगे? सिनियर केजीच्या मुलांनी बघा, मागच्या वेळी आपण ओ फॅमिली वर्ड्स 5 घेतलेलं, बरोबर आहे। आज आपण 6 स्टार्ट करणार आहोत। म्हणजे 5 मध्ये जे वर्ड्स लिहिले होते तुम्ही, ओके, ते प्रत्येक वर्ड आता 3 टाइम लिहायचंय। किती आहेत टोटल? 7 वर्ड्स आहेत। ओके, तो हे 7 वर्ड्स तुम्हाला काय करायचे आहेत? तुम्हाला लिहायचे आहेत 3 टाइम्स। BOW बो, LOW लो, असं 3 टाइम प्रत्येक वर्ड लिहायचा आहे। आणि हा तुम्ही होमवर्क केला असेल तर तुमच्या नोटबुक मध्ये तो आहे, मागच्या वेळी केलेला। ओके, त्यामुळे सिनियर वाल्यांनी मागचे हे वर्ड्स लिहायचे आहेत, स्पेलिंग्स, आणि वाचायचे सुद्धा आहेत। जूनियर के बच्चे लिखेंगे ए से लेकर एन तक कैपिटल और स्मॉल, और पढ़ के लिखना है। ए फॉर एप्पल, बी फॉर बॉल, ऐसे पढ़ पढ़ के लिखना है। ओके, तो शुरू कीजिए, और लिखने के बाद, पूरा होने के बाद कंप्लीट करके मैसेज डाल दीजिए। ओके, ठीक है, तो हम लोग अभी स्टार्ट करते हैं नर्सरी से। बघा, नर्सरीच्या मुलांनी लक्ष द्या। आपण काय काय शिकलोय, इथे खाली लाईन्स ड्रॉ केल्यात बघा। मी पहिली लाईन काय आहे? स्टँडिंग लाईन। दुसरी लाईन आहे स्लीपिंग लाईन। आणि ह्या ज्या दोन बाजूला काढलेत, तिसरी आणि चौथी, थर्ड आणि फोर्थ लाईन काय आहे आपली? स्लॅन्टिंग लाईन आहे, बरोबर आहे। मग आता आपण स्लॅन्टिंग लाईन आणि स्टँडिंग लाईनचा वापर करून काय काय लिहायला शिकलो? यात सगळ्या लाईन्सचा वापर करून काय काय लिहायला शिकलोय बघा। मागच्या काही लेसन्स मध्ये आपण स्पेशली स्लॅन्टिंग लाईन आपण स्टार्ट केलंय, बरोबर आहे। आपण एन लिहायला शिकलो, एन फॉर नोज, एन फॉर नेस्ट। नंतर आपण झेड लिहायला शिकलोय, झेड फॉर झेब्रा। ओके, नंतर आपण झेड फॉर झू। नंतर एम लिहायला शिकलो आपण मागच्या क्लासमध्ये, मागच्या मंडेला। एम फॉर मंकी, एम फॉर माउस, एम फॉर मॅप। आठवतंय सगळ्यांना? हे झालं मागच्या क्लासचं। आता आजच्या क्लासमध्ये मग आपण नवीन लेटर काय शिकणार आहोत? आपण शिकणार आहोत व्ही। ओके, कोण कोण मला सांगेल? फक्त नर्सरीच्या मुलांनी बोलायचंय आता। ओके, व्ही फॉर काय असतं? कोण सांगेल? जरा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा। फक्त नर्सरीच्या मुलांनी सांगायचंय, बाकी ज्युनियर सिनियर वाल्यांनी मी सांगितलेला अभ्यास करत बसायचंय। ओके, तनिष आणि नहुष सांगणार आहे। पहिला तनिष सांग, व्ही फॉर काय असतं? वी फॉर वॅन बोल. वी फॉर बोल 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 बोल. माईक बंद करा तनिषचा, नहुषचा माईक चालू करा।
बोल ना होश. व्ही फॉर. ठीक आहे, आता कोणीच माईक चालू करायचा नाही, मीच सांगते बघा. माईक बंद करा सगळ्यांनी. बघा, आपण आज जे लेटर शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपण परत 2 स्लॅन्टिंग लाईन वापरणार आहोत. ओके. आणि ते लेटर काय आहे? व्ही. नवीन अल्फाबेट काय आहे आपलं? व्ही. आता व्ही फॉर इथे बघा, तुम्हाला खाली चित्र दाखवलंय. हे काय आहे? व्ही फॉर व्हॅन. ओके. सगळ्या नर्सरीवाल्यांनी माझ्या मागे बोला, व्ही फॉर व्हॅन. व्ही फॉर व्हॅन. आता अजून इथे वर बघा काय दाखवलंय. इथे काय दाखवलेत मी? व्हेजिटेबल्स. त्याची स्पेलिंग पण व्ही वरनं सुरू झाली आहे बघा. मग बोला, व्ही फॉर व्हेजिटेबल्स. व्ही फॉर व्हेजिटेबल्स. त्याच्यानंतर इथे आणखीन एक पिक्चर बघा काय दाखवलंय मी. इथे काय आहे? एक फुलदाणी दाखवली आहे. आपण घरामध्ये फुलं ठेवतो की नाही, त्याच्यामध्ये तिला इंग्लिश मध्ये बोलतात वेस किंवा वास पण बोलू शकता. मग बोला, व्ही फॉर वेस. ओके. तर याच्यातला जो इझी वर्ड आहे तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. शक्यतो तुम्हाला व्ही फॉर व्हॅन खूप छान पद्धतीने लक्षात राहील. त्यामुळे सगळ्यांनी व्ही फॉर व्हॅन लक्षात ठेवायचंय. ओके. कसा लिहिलाय बघा व्ही? मोठ्या 3 लाईन्स मध्ये लिहिलेला आहे. ओके. आता तो कसा लिहायचा आहे ते मी तुम्हाला दाखवते. बोर्ड वर जाऊया आपण. इथे मी ड्रॉ करते तुमच्या नोटबुकच्या लाईन्स, म्हणजे तुम्हाला इझिली कळेल की कशा पद्धतीने कुठल्या लाईन वर लिहायचं आहे. ओके. आहे की नाही तुमच्या इंग्लिशच्या नोटबुक मध्ये असंच? मग आता बघूया आपण व्ही कसा ड्रॉ करायचा आहे आपल्याला, किंवा व्ही लिहायचा कसा आहे. इथे साधं सोपं पहिले मी खाली करून दाखवते बघा. एक अशी स्लॅन्टिंग लाईन काढणार तुम्ही आणि दुसरी स्लॅन्टिंग लाईन इकडून काढणार. अशी तुम्हाला जोडायची, किंवा साधी सोपी जर तुम्हाला जोडायची असेल तर इथून वरून खाली घेतली, लगेच खालून वर अशीच जोडायची. ओके. हा काय आहे? व्ही फॉर व्हॅन. बोला सगळ्यांनी परत एकदा, व्ही फॉर व्हॅन. आता मी तुम्हाला या ज्या लाईन्स आहेत त्या लाईन्स वर बघा ड्रॉ करून दाखवते, आणि त्याच्यासाठी आपण डॉट्स द्यायचे. आता इथे आपण 3च डॉट वापरणार आहोत, कारण आपल्याला अशा पद्धतीने ते जोडायचे आहेत. आता डॉट्स कुठे द्यायचे बघा? पहिले रेड लाईन वर वरती 2 डॉट द्यायचे, आणि त्याच्या अगदी सेंटरला खालच्या ब्ल्यू लाईन मध्ये 1 डॉट द्यायचा आहे. ओके. अशा पद्धतीने. ओके. आता बघा काय करणार आहे मी. आता मी हे डॉट्स जोडणार आहे. पहिले इकडनं पहिल्या डॉट पासून खाली घेतली मी स्लॅन्टिंग लाईन, नंतर दुसऱ्या डॉट पासून घेतली. हा सगळ्यात सोपं आहे बघा. फक्त 2 स्लॅन्टिंग लाईन तुम्हाला वरून आणून खालच्या डॉटला जोडायच्या आहेत. ओके. समजलंय का सगळ्यांना? सांगा मला एकदा. चॅट बॉक्स मध्ये लिहा नर्सरीच्या पेरेंट्सने व्ही कसा काढायचा, आणि मुलांना पण कळलंय का? मुलांनी पण सांगायचं आहे. ओके. ओके. बाकी कोणी नर्सरीचे पेरेंट्स नाही आहेत का क्लासमध्ये आता? बघूया आपण एकदा, चेक करूया. ठीक आहे. ज्यांना समजलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे आता परत एकदा बघा. मी हे जे डॉट्स दिलेले आहेत आपल्याला, त्या डॉट्सला काय करायचं आहे, आपण अशा पद्धतीने जोडायचे आहेत. ओके.
चला सगळ्या नर्सरीच्या मुलांनी नोटबुक काढायची आहे आणि पेरेंट्सने काय करायचंय, असेच डॉट द्यायचे आहेत त्याच्यामध्ये आणि त्या डॉटने मुलांना जोडायला सांगायचं आहे. ओके, पटापट सुरू करा. ओके, नर्सरीच्या पेरेंट्सला कळलंय आता. आता आपण बघूया किती जणांचा अभ्यास कंप्लीट झालाय ते. विराट का कंप्लीट हो गया है, आफिया, ईशा, वेरी गुड. जूनियर केजी का शायद सबका कंप्लीट हो चुका है. तो हम लोग अभी जूनियर केजी का टीचिंग स्टार्ट करते हैं. ये जो है ये मुझे आपको पढ़ के बताना है पहले, जूनियर केजी किड्स. ओके, जैसे मैंने ABCD लिखा है तो N तक हुआ है हमारा. N तक आप अभी मुझे पढ़ के बताओगे. ओके, तो शुरू करेंगे हम लोग आफिया से. A फॉर एप्पल, B फॉर बॉल ऐसे पढ़ना है. ओके, आफिया माइक शुरू कीजिए आपका. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for goat, H for hen, I for ice cream, J for joker, K for kite, and L for lion, M for monkey, N for nest, O for बस बस orange. आफिया, वेरी गुड. बस हमें आज सिर्फ N तक ही देखना है. ओके, अभी आगे पढ़ेंगे ईशा. ईशा का माइक शुरू कीजिए. चलो पढ़ो ईशा जल्दी से. A for हम्म, pet, B हाँ for ball, हाँ C for cat, हाँ D for dog, हाँ. E E, for head, F for tree, G for G, G. G for goat, हाँ, I H. for it, I for it, हाँ, आगे जोर से बोलो ईशा थोड़ा. हाँ K for king, हाँ, आगे. for lion, हाँ आगे. K for key, हाँ और N for nest, O वेरी for गुड, शाबाश. बस बेटा N तक ही बोलना है हमें. ओके, अभी आपका माइक बंद करिए. विराट का माइक शुरू कीजिए. चलो बोलो. A for apple, हाँ ball, C हाँ cat, D हाँ dog, E हाँ elephant, हाँ. F fish, G हम्म, dot, F for horse, I for import, D for daughter, K for kite, D हाँ for lion, M हाँ. monkey, N for net, या बोलते हैं. वेरी for net. N फॉर नेस्ट. व्हेरी गुड, शाबाश. आता गर्लचा माइक चालू करा. A, E, A फॉर ऍपल बोलायचं बाळा. for apple, C हाँ for ball, D for हाँ. cat, D for हम्म, dog, E for elephant, F for F हाँ बोलो. F for F फॉर बरोबर आहे, बोल. fish. fish, हाँ G for cat, H हाँ for rain, I for ice cream, K for हाँ chocolate, K for kite, L हाँ for
Lion. हाँ Monkey. And pony. शाबाश बस बस बाळा बस. आपण मागच्या वेळी एन पर्यंत बघितलंय की नाही, मग तुमची रिव्हिजन घेण्यासाठी मी आता एन पर्यंत बोलून घेतलं सगळ्यांचं. ओके, सगळ्यांचे माईक बंद ठेवा आता. अभी एन तक हुआ था, तो आगे हम लोग पिछली बार हम लोगों ने स्मॉल एन देखा था, आज क्या देखेंगे स्मॉल ओ. तो देखिए मैंने यहाँ पे ओ से क्या होता है, ओ से ऑरेंज, ओ से आउल, ओ से ऑक्टोपस, ओ से अनियन, राइट. ये सब पता है आपको. कैसे बोलेंगे, ओ फॉर ऑरेंज, ओ फॉर आउल, ओ फॉर ऑक्टोपस, ओ फॉर अनियन. इसके अलावा कुछ स्पेलिंग आपको आते हैं क्या, कोणाला येते का. मी आता 4 वर्ड्स दिलेत तुम्हाला, ऑरेंज, आउल, ऑक्टोपस आणि अनियन. तुम्हाला अजून काही येतात का ओ वरून स्पेलिंग्स, कोणाला येत असतील तर सांगा मला प्लीज. ओके, बहुत लोगों को आ रहा है. चलो ईशा आप बताओ, ओ से क्या होता है स्पेलिंग, अलग स्पेलिंग बोलना है. बोलो. Host. ऑक्स. Ox. ऑक्स, व्हेरी गुड. ऑक्स मतलब बुल, बैल. शाबाश. गर्व, आता तू सांग ओ पासून स्पेलिंग मला. One. व्हेरी गुड. ओ पासून वन ची पण स्पेलिंग होते, ओ एन ई वन. शाबाश. विराट भी बताएगा, बताइए विराट. ओ से और क्या स्पेलिंग बनता है. Ox. ओ फॉर ऑस्ट्रिच, वेरी गुड. शाबाश. देखिए आप सबको कितने अलग अलग वर्ड पता है. शाबाश, ठीक है. अभी माइक बंद कर दीजिए सब लोग. देखिए, कैपिटल ओ तो आपको पता ही था कैसे लिखते हैं. आज हम देखेंगे स्मॉल ओ कैसे लिखते हैं. ओके, कैपिटल ओ कैसे लिखते थे हम लोग, 3 लाइन में, 3 लाइन को जोड़ के लिखते थे. अभी स्मॉल ओ देखिए यहाँ पे नीचे दिखाया भी है, कैपिटल ओ लिखा है आपका 3 लाइन में, लेकिन उसके नीचे स्मॉल ओ जो दिखाया है वो मैंने 2 छोटी लाइंस में दिखाया है. मतलब हमें हमारी जो 2 ब्लू लाइन होती है उसमें लिखेंगे. तो चलिए कैसे लिखते हैं देखते हैं हम लोग. देखिए इसके लिए भी आप ऐसे पार्ट्स बना लो आपकी नोटबुक में. ओके, स्मॉल ओ, कैपिटल ओ पहले मैं दिखाती हूँ ताकि आपको वो याद रहे. ओके, कैपिटल ओ कैसे लिखते थे, यहाँ पे रेड लाइन जो है वहां से शुरू होता था और हम लोग नीचे तक लाते थे. ऐसे टच करना है नीचे की लाइन को. ये क्या हो गया, एक कैपिटल ओ है, लेकिन हमें अभी क्या देखना है, स्मॉल ओ. तो स्मॉल ओ किस में लिखेंगे, जो 2 ब्लू लाइन से, ध्यान में रखना है, जो 2 ब्लू लाइन से उसमें लिखना है. ओके, तो ये ऐसे, सॉरी, ये ऐसे लिखेंगे. है ना, बहुत इजी है. ओ तो आपको वैसे भी, आप जैसे जीरो ड्रॉ करते हो, सर्कल ड्रॉ करते हो, वैसे ही ओ लिखना है. वो तो आपको आता ही है, बट लाइन में लिखना है, लाइन से बाहर नहीं जाना चाहिए, यही सीखना है हम. ओके, क्या सीखना है, अच्छे से लिखना. तो ये ओ कैसे लिखे सबको समझ में आए, लिखिए चैट बॉक्स में. यस,
बाकी लोग भी लिखिए। ओके, ठीक है। तो अभी जूनियर केजी के बच्चे क्या करेंगे, नोटबुक में ऐसी लाइंस बनाएंगे, 4 पार्ट बनाएंगे। उसमें हर एक लाइन पे ऊपर से लेके नीचे तक सभी लाइंस, पूरा पेज कव्हर होना चाहिए, ठीक आहे। वरपासून खालपर्यंत सर्व लाईन्सवर तुम्हाला आता काय लिहायचं आहे, ओ लिहायचं आहे, ठीक आहे। स्टार्ट करा लिहायला, लिखना शुरू कर दो, चलो। ज्युनियरच्या मुलांनी नोटबुक काढा आणि हे लिहायला सुरू करा। अभी सीनियर के बच्चों की तरफ चलते हैं। चला, सिनियरच्या मुलांनी पहिल्यांदा मला हे आपण मागच्या वेळी घेतलेले वर्ड्स वाचून दाखवायचे आहेत, सगळे वर्ड्स वाचायचे आहेत। रिद्धीचा माईक चालू करा। BOW वो, LOW ये, हाँ, MOW so ये, SOW ये, सो, हाँ, yo, COW cow, SOW how, LOW now. व्हेरी गुड रिद्धी, खूपच छान। ओके, खूप छान। माईक बंद कर बाळा। आता रुंजीचा माईक चालू करा। अच्छा रुंजी, हाँ, BOW go, हाँ, LOW no, हाँ, ROW so रो, रो, हाँ, SOW so सो, पुढचे वाच। COW cow, गुड। SOW now, हाउ, how, हाँ, NOW now. शाबाश, व्हेरी गुड। माईक बंद करा बाळा। आदित्यचा माईक चालू करा। वाच आदित्य। काय झालं आदित्य? आदित्य लेफ्ट झालाय। यशचा माईक चालू करा। वाच यश। BOW बो, बो बोलायचं। ROW लो, SOW so, COW cow, HOW how, NOW now. व्हेरी गुड, शाबाश यश, चांगला अभ्यास चालू आहे तुझा, व्हेरी गुड। आता माईक बंद करा। आता आपण ओ फॅमिली वर्ड्सचे लास्ट फॅमिली बघणार आहोत, ओके। नंबर 6। आता इथे बघा, OX आणि OY असे वर्ड्स आपल्याला दिलेले आहेत, ओके। आणि त्याला आपण काही अल्फाबेट्स जोडून नवीन वर्ड्स तयार करणार आहोत। तर बघा काय आहे पहिला, ओ। ओ म्हणजे आपण फोनिक्स मध्ये कसं वाचतो, अ, आणि एक्स, क्स, ऑक्स, ऑक्स, ओके। OX ऑक्स। नंतर ब ऑक्स बॉक्स, फ ऑक्स फॉक्स, कळतंय? OX ऑक्स, BOX बॉक्स, FOX फॉक्स। ऑक्स म्हणजे काय, बैल। आपण त्या दिवशी बघितलं की नाही, तुम्हाला मी ते बुलक कार्ट वगैरे दाखवली EVS च्या लेसन मध्ये,
ॲनिमल्स अँड देअर युजेस मध्ये त्याच्यामध्ये आपण बघितला ऑक्स. त्याच्यानंतर आहे बॉक्स. बऱ्याचशा वस्तू बॉक्स मध्ये भरून पॅक करतो आपण, तो बॉक्स आहे हा. त्याचं स्पेलिंग काय असतं? BOX, बॉक्स. किंवा फोनिक्स मध्ये कसं वाचणार? बॉक्स, बॉक्स. नंतर खाली काय आहे? फॉक्स. तुम्ही स्टोरी शिकलेला आहात फॉक्स आणि ग्रेप्सची, त्यातला हा फॉक्स आहे बघा. आठवतोय तुम्हाला? त्याचं स्पेलिंग काय आहे? FOX, फॉक्स. फॉक्स, फॉक्स. ओके. हे OX वाले वर्ड्स आहेत आणि इथे बाजूला बघा OY वाले वर्ड्स दिलेत. पहिला वर्ड काय आहे? BOY. ओके. BOY, बॉय. म्हणजे काय? बॉय, बॉय असं फोनिक्स मध्ये वाचणार. बॉय म्हणजे मुलगा. नंतर सेकंड बघा काय दिलंय? JOY, जॉय. फोनिक्स मध्ये काय करणार? JOY. वायला आपण य बोलतो की नाही फोनिक्स मध्ये? JOY, जॉय. जॉय म्हणजे काय? मज्जा. ते बघा दोन मुलं दाखवले छोटी छोटी, एक मुलगा एक मुलगी, मज्जा करतायत, हसतायत, त्याला जॉय म्हणणार आपण. ओके. आणि तिसरं स्पेलिंग काय आहे? TOY, टॉय. फोनिक्स मध्ये काय बोलणार तुम्ही? टीला काय बोलतो आपण? ट. ओला बोलतो अ. आणि वायला बोलतो य. TOY, टॉय. टॉय म्हणजे खेळणी. बघा इथे मी खेळण्यांचं चित्र दाखवलेलं आहे. टॉय म्हणजे एकच खेळणं, पण इथे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी काही तीन चित्र दाखवलेत. ओके. तर लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा बघूया आपण या स्पेलिंग्स. OX, ऑक्स. BOX, बॉक्स. FOX, फॉक्स. BOY, बॉय. JOY, जॉय. TOY, टॉय. आता फोनिक्स मध्ये कसं वाचणार? ऑक्स, ऑक्स. BOX, बॉक्स. FOX, फॉक्स. BOY, बॉय. JOY, जॉय. TOY, टॉय. ओके. तर आता जसं तुम्ही मला वाचून दाखवलं मागच्या स्पेलिंग, तसे या स्पेलिंग्स पण आता वाचून दाखवायचे. मगाशी घेतलं तसंच घेणार आपण. पहिले रिद्धीचा माईक चालू करा. OX, ox. हा Box, box. हा Box, fox. गुड. Boy, हा Joy, हा Toy. व्हेरी गुड. आणि लिहिताना पण असंच बोलून लिहायचा रिद्धी, म्हणजे तुझा अभ्यास आणखीन छान होईल. गुड गर्ल, शाबाश. आता रुंजीचा माईक चालू करा. वाच बाळा. हा हा BOX, box. हा S हा F. F हा X, box. हा पुढे BOY, boy. हा JOY, joy. हा TOY, toy. शाबाश, व्हेरी गुड. तू पण लिहिताना असंच वाचून लिहायचं आहे. आता यशचा माईक चालू करा. पहिला ऑक्स आहे बाळा. OX. हा OX, ox. हा हा BOX, box. हा OX, box. नाही, हा फॉक्स, फॉक्स असं वाचायचं. fox. हा BOY. Boy, हा joy, joy. हा Toy, टॉय. व्हेरी गुड. आता परत आपण बघूया आदित्यचा माईक चालू होतोय का. चला आदित्य माईक चालू कर.
आदित्य सोबत कोणी आहे का? त्याचा माईक चालू करा. O हा box हा box हा boy हा boy हा toy व्हेरी गुड. शाबाश. माईक बंद करा आदित्य. बघा आदित्यने तर डायरेक्टच वाचल्या स्पेलिंग. आता आपण काय करणार आहोत? या ज्या स्पेलिंग्स आहेत त्या तुम्ही नंतर लिहायच्या आहेत. ओके, तोपर्यंत नर्सरी आणि ज्युनियरचा अभ्यास झालाय का लिहून सांगा जरा मला. चलो देखते हैं यहाँ पे. ओके, गर्व का कंप्लीट हो गया है. तनिष, ईशा, नहुष, विराट, आफिया, कर्णिका, ठीक है, सबका कंप्लीट हो गया है. चलो मग आता तुम्ही काय करायचंय? आता तुम्हाला हे आठवतं की नाही, माय सेल्फ बोलतो आपण नेहमी. माय नेम इज, आय एम दिस मच इयर ओल्ड, आय एम स्टडिंग इन दिस क्लास, माय स्कूल नेम इज. तर आता तुम्ही मला परत एकेकाने बोलून दाखवायचं आणि आता जो व्यवस्थित बोलणार त्यालाच पुढच्या वेळी मी माईक चालू करायला सांगणार. ह्याच्यानंतर मी जो बोलणार नाही नीट त्याचा माईक परत चालू होणार नाही त्या क्लासमध्ये. ओके, तर आता आपण सुरू करूया. सिनियर केजी पासून सुरू करूयात आणि मग नर्सरी पर्यंत जाऊया. म्हणजे नर्सरी वाले कंटिन्युअस ऐकत राहतील आणि कसं बोलायचं ते त्यांना कळणार आहे. ओके, तर चला सेम सिक्वेन्स फॉलो करूया. पहिला रिद्धीचा नंबर. रिद्धी, माईक चालू कर बाळा. My name is हा Gidi Harish Palar. हा Nice to meet you. I आय am एम. हा 5 years old. हा I आय एम am स्टडिंग इन studying in senior सिनियर. KG. व्हेरी गुड. Senior KG. माय स्कूल नेम इज. My my school name English school. शाबाश, गुड गर्ल. माईक बंद करा बाळा. रुंजी, माईक चालू करा. My name is Vinji Rupesh Gaikwad. हा I आय एम. am 5 years old. गुड. आय एम स्टडिंग इन. I हा studying in senior KG class. शाबाश. माय स्कूल नेम इज. Is हा Manoda English School. व्हेरी गुड. खूपच छान. माईक बंद करा बाळा. व्हेरी गुड. यशचा माईक चालू करा. My name is Yash Tajendra Chaudhary. हा I am 5 years. 5. थांब यश, थांब थांब थांब. माझ्या मागे बोल. थांब. आय एम I am 5 5 इयर्स years. ओल्ड. ओ I am एल डी. हा study हा इन. KG class. शाबाश. माय स्कूल नेम इज. My school name is हा Madhara English School. शाबाश, व्हेरी गुड. आय एम 5 years ओल्ड लक्षात ठेवायचं हा, त्याची प्रॅक्टिस करायची घरी. शाबाश. माईक बंद करा. आदित्यचा माईक चालू करा. My name is Aditya हा Pradeep Pratham. हा आय एम I am 6 years old. 5 6 year old. ओके. आय एम स्टडिंग इन. I am studying in सिनियर केजी क्लास. senior KG class. माय स्कूल नेम इज. My school name is हा सांग. Little Angel. लिटिल. व्हेरी गुड. शाबाश. माईक बंद करा. बघा सगळ्या सिनियर वाल्यांनी छान बोलून दाखवलंय. आता ज्युनियर वाल्यांनी पण असं छान बोलायचंय. ओके, तो शुरू करते आफिया से. चलिए आफिया का माइक शुरू कीजिए.
My name is Afia हाँ Firdaus Malani. हाँ I I am am 4 years old. good. I am studying in I am studying junior KG. junior. हाँ, my school name is My school name is Kids World. Kids World. Good girl. शाबाश आफिया. अभी ईशा का माइक शुरू कीजिए. My name is Isha Hashira. I am हाँ 4 years. 4. I am Studying in studying in junior KG class. junior KG class. My school name is My school name is बोलो. Manuta English हाँ. School. वेरी गुड. शाबाश. वेरी गुड ईशा. अभी विराट बोलेंगे. विराट का माइक शुरू कीजिए. चलो बोलो बोलो. बोलिए विराट. माय नेम इज I am I am हाँ 4 years old. old. गुड. आई एम स्टडिंग इन बोल. I am I am studying studying in in junior KG junior KG. class. Dot. हाँ, अभी हाँ. स्कूल का नाम. माई स्कूल नेम इज. My school name is हाँ, क्या है नाम बोलो. बता. मनोदय. Mother the English School. शाबाश. वेरी गुड विराट. वेरी गुड. आज विराट रो भी नहीं रहे. अच्छी बात है बहुत. ठीक आहे. माईक बंद कीजिए. अभी आता गर्लचा माईक चालू करा. बोल बाळा. माय नेम इज परत बोल. माय नेम. My name is हाँ. हाँ आय एम हाँ ओम. हाँ आय एम स्टडिंग इन studying इन in in junior KG class. KG class. हाँ. माय स्कूल नेम इज My school name is हाँ बोल. हाँ. Mother English School. व्हेरी गुड. शाबाश. खूपच छान गर्ल. खूप छान बोलला. माईक बंद करा गर्लचा पण. आता बघा सीनियर केजी के स्टूडेंट्स ने बोल दिया. जूनियर केजी के स्टूडेंट्स ने भी बोल दिया. अभी कौन बचे. नर्सरी वाले. तो नर्सरी वाला शुरू करते हैं. नहुष. चला नहुषचा माईक चालू करा. My name इज नहुष. सांग नाव. नहुष बोल. नहुष. जोरात बोल. नहुष. हाँ. एकनाथ. हाँ. गोपी. I am गुड. I am 3 3 years years old. old. शाबाश. आय एम I am I am studying स्टडिंग in studying nursery in class. माय ठीक आहे. तुमचा अजून स्कूलचा संबंधच नाही आलाय त्यामुळे तुम्ही 3च लाईन बोलायच्या आहेत. व्हेरी गुड नहुष. शाबाश. असंच बोलायचंय दरवेळी. ओके. गुड बॉय. आता पर्णिकाचा माईक चालू करा. My name is Panika Galat. हा I'm studying this बाळा. nursery. आधी आय एम 3 years ओल्ड बोल. आय एम I'm 3 years old. गुड. आता पुढे बोल. आय एम स्टडिंग इन I'm studying in nursery. नर्सरी क्लास. व्हेरी गुड पर्णिका. बघा पर्णिका न चुकता बोलते आहे की My नाही. school name is हा I'm studying in nursery class. हो. आणि पुढे स्कूल नेम माहितीये तुला बाळा.
बघा तुमचं पण अजून स्कूल नाही चालू झालं की नाही? मी स्वामी विवेकानंद नर्सरी. व्हेरी गुड. बघा पर्णिकाला नाव येतं स्कूलचं, तिने सांगितलं तिच्या स्कूलचं नाव स्वामी विवेकानंद. व्हेरी गुड पर्णिका, शाबाश. आता आपण माईक चालू करू, तनिषचा माईक चालू करूया. चला पहिला माय नेम इज बोलायचंय. हा, आय एम 3 years old. I am 3 years old. हा. I am study. बोल. I am study in nursery. व्हेरी गुड, शाबाश. आता बघा तनिष व्यवस्थित बोललाय. असंच बोलायचं तनिष, मध्येच ओरडायचं नाही, मध्येच कोणाशी भांडायचं नाही क्लास चालू असताना. ओके, माईक बंद करा. आणि आता राहिली काव्या. चला काव्याचा माईक चालू करा. बोल बाळा. माय नेम इज काव्या. गिरीश मारिक. मालिक. I am आय एम 3 years old. old. I am शाबाश. I am studying in studying in Studying nursery class. nursery class. व्हेरी गुड, शाबाश काव्या. माईक बंद करा. बघा इथे मी पिक्चर मध्ये तुमच्यासारखेच दाखवलेत की नाही, एक छोटा बॉय आणि गर्ल शाळेत जाणारे, ते अभ्यास करतात. तसा तुम्ही पण सगळ्यांनी दररोज अभ्यास करायचा आहे. ओके, आता आपण मगाशी ABCD बोलून घेतली ज्युनियर KG ची. आता आपण नर्सरीच्या मुलांनी जरा मला ABCD बोलून दाखवायचं आहे. तुम्ही बोलायचं आहे आज J पर्यंत, फक्त J फॉर जोकर पर्यंत. चला पहिलं कोण बोलणार आहे? पर्णिका बोलणार आहे का? पर्णिकाचा माईक चालू करा. A for apple. हा B for ball. हा C C. for cat. हा गुड. D. T for doll. हा E. E for elephant. F. F for काय? गुड. G. G for goat. G. H for शाबाश. H. H for hat. H for hen. H for horse. Okay. I for ice cream. ओके. आणि J for Joker. व्हेरी गुड. पर्णिका तू बघ आता न घाबरता न थांबता छान बोलायला लागलीयस. ओके, खूप मस्त इम्प्रूव्ह केलंयस. असंच दररोज क्लासमध्ये बोलायचं विचारल्यावर टीचरने. ओके, गुड गर्ल. माईक बंद करा बाळा. आता वाचणार आहे तनिष. चला तनिषचा माईक चालू करा. तनिष बोला. A for A for kite. A for A for apple.
B, B for ball. C, C for cat. D, D for Bowlie. doll येते. doll. Doll. मला doll आवडते खेळायला. E for व्हेरी गुड. आता पुढचं सांग. E for Elephant. F for Fish. G for Goat. H for Hat. I for Dream. J for Joker. गुड बॉय. खूपच छान. तू पण आता खूप छान बोललायस व्यवस्थितपणे. ओके, असंच दररोज बोलायचं आहे आणि घरी प्रॅक्टिस पण करायची. खूपच छान. आता काव्याचा माईक चालू करा. बोल बाळा. A for apple. बोल A for apple. बोल. A for apple. B for B for काय? B for काय? B for ball. C for cat. D for D for काय? बोल, तुला येतं ना? D for dog ना? D for dog. E for Elephant. F for F for काय? fish. good. G for G for काय? G for goat. शाबाश. H for H for H for काय? H Horse. horse. शाबाश. I for I for wrestling. हा, आणि J for Joker. तुझ्या टाकलं आता J for नहुष dog. पहिला. जे खायचं. बोला नहुष. A for बोल. A for नीट बोल. A for जोरात बोल. A for apple जोरात बोल. apple. B for B for Ball. C for Cat. D for Dog. E for Elephant. F for F for Elephant. fish. 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 G for Goat. बोल. Goat. H for H for नीट बोल. H for It's for hat. hand. I for I for ice cream. Cream. J for J for जोरात J नीट for बोल. jelly. Very good. माईक बंद करा. बघा, आता ज्युनियर केजी च पण N पर्यंत घेतलं होतं आपण. आता सिनियर केजी वाल्यांनी Z पर्यंत बोलून दाखवायचं पटापट. रिद्धीचा माईक चालू करा. रिद्धी, बोला पटापट बाळा. Dad. A for apple. D for ball. C for cat. D for dog. E for elephant. G for F for I for fish. G for goat. I for sheep. J for jump. K for kangaroo. रिद्धीचा आवाज कट होतोय. रिद्धीचा परत बोल बाळा. L for lion पासून
lion. For monkey and for snake and for bird. Rocket and sun. For up. For Wiley. W for what? X हा for Kiswati. Y for yo-yo. Z for zebra. व्हेरी गुड, शाबाश. माईक बंद करा. आता यशचा माईक चालू करा. यश C for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for hen, I for ice cream, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for nest, O for owl, P for parrot, Q for queen, R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella, V for van, W for watch, X for mystery, Y for wag, Z for zebra. व्हेरी गुड, खूपच छान. आता आपल्याशी बोलणार आदित्य. आदित्य बोल A to Z. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for goat, H for hat, I for ice cream, J for jute, K for king, हम्म, L for lion, हम्म, M for monkey, N हम्म, for nose, हम्म. O. O for owl, हम्म, P P. for parrot, हम्म, Q for queen, हम्म, R for rope, हम्म. S for tail, S for sun, S for sheep. पुढे T for S for tail, U for T for toy, हा U for U for umbrella, V हा for violet, हम्म, W for watch, X हा for actometry, हा Y for Y yo-yo, हा. Z for zebra. व्हेरी गुड, खूप छान. बघा मागच्या वेळी आदित्य कत होता, आज त्याने बरंच इम्प्रूव्ह केलंय. छान बोला आदित्य. आता रुंजीचा माईक चालू करा. Apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for goat, H for ant, I for ice cream, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for net, O for orange, हा P for rabbit, Q for queen, R हा for rocket, गुड. S S for sun, T for tiger, हा T, हा T for U for U for umbrella, V for van, हा C for हा watch, H for Xmary, Y for yak, Z for zebra. व्हेरी गुड रुंजी, खूप छान, शाबाश. बघा सगळ्यांनी आज ABCD पण बोलून दाखवली. तुम्ही आज काय काय शिकलो आपण बघूया जरा. नर्सरीवाले काय शिकले, व्ही कसा लिहायचा ते शिकले. घरी आज हाच होमवर्क देणार आहे मी तुम्हाला. ओके,
त्याच्यानंतर जूनियर केजी वाल्यांनी काय शिकलं, स्मॉल ओ कसा लिहायचा. आपने क्या पढ़ा, स्मॉल ओ कैसे लिखना है. तो उसका प्रैक्टिस भी घर पे करना है, होमवर्क दे दूंगी मैं. आणि सिनियर केजी वाल्यांनी काय शिकलेत बघा, आज तुमचे स्पेलिंग खूप कमी आहेत. आपण दररोज 4-4 स्पेलिंग घेतो. आज इकडे 3 आणि इकडे 3, म्हणजे स्पेलिंग खूप कमी झाल्या. ऑक्स, बॉक्स, फॉक्स, बॉय, टॉय, बॉय, जॉय आणि टॉय. ओके, आपण स्पेलिंग एका पेजवर तुम्हाला काय ठेवून करायचंय. 3 बघितल्या. आहे आपल्याला VOX बॉक्स आणि F लिहिताना पण F वरून रेड लाईन वरून घ्यायचं आहे. FOX फॉक्स. अशा 3 स्पेलिंग एका पेजवर लिहिणार तुम्ही. ओके, त्याच्यानंतर OY वाल्या स्पेलिंग बघूया आपण. BOY बॉय. Y खालच्या लाईनला टच करायचंय, रेड लाईनला, आणि B वरच्या रेड लाईनला. नंतर काय होतं, बॉय नंतर TOY, टॉय, नंतर JOY, जॉय. हे स्पेलिंग कशा लिहायच्या कळल्या का सिनियर केजी वाल्यांना? जरा चॅटबॉक्स मध्ये लिहा. ओके, तर आता ह्या सगळ्या ज्या स्पेलिंग्स आहेत या तुम्हाला होमवर्कला मिळणार आहेत. आता 11 वाजत आलेले आहेत. आपला क्लास असाही आपण आता क्लोज करूया. चलो, बाय एवरीवन. सी यू टुमारो. बाय बाय. Bye bye. बाय बाय. Bye teacher. बाय बाय बाय. Bye bye teacher. Have a nice day. हॅव अ नाइस डे बेटा. बाय बाय. बाय.